आणि आज महाराष्ट्रात अलौकिक विवाह सोहळा होणार आहे। वसंत पंचमी निमित्त विठ्ठल रखुमाईच्या स्वर्गीय विवाह सोहळा विठ्ठल मंदिरात संपन्न होणार आहे आणि यासाठी मंदिर समितीने जोरदार तयारी केली असून विठ्ठल मंदिर फुलांनी सजवण्यात येत आहे। विठ्ठल मंदिराला गेल्या 2 दिवसांपासून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आज भागवताचार्य अनुराधाताई शेटे यांच्या भागवत कथेतील रुक्मिणी स्वयंवर कथा सुरू होताच दुपारी 12 वाजता विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्तींचा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे। यानंतर लग्नाला आलेल्या भाविकांसाठी पंचपक्वान्नांचं भोजन हजारो भाविकांसाठी दिलं जाणार आहे। यानंतर संध्याकाळी विठ्ठल रुक्मिणीच्या या उत्सव मूर्तींची गावातून भव्य शोभायात्रा निघणार आहे। आज वसंत पंचमी विठ्ठल मंदिरात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणी देवीचा विवाह सोहळा जो संपन्न होणार आहे तो याच प्रतिकात्मक मूर्तींवर होणार आहे। ही विठ्ठलाची मूर्ती आणि ही रुक्मिणी मातेची मूर्ती आहे। हिच्यावर बरोबर विठ्ठल मंदिरात ज्या वेळेला रुक्मिणी स्वयंवराची कथा होईल त्यावेळेला या मूर्तींवर विवाह सोहळा संपन्न होणार आहे। विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला आता सजवायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे नवरदेव आणि नवरी हिचं आता सजवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि या मूर्ती ज्या वेळेला लग्नवेदीवर नेल्या जातील त्यानंतर या मूर्तींवर मंगलाष्टका टाकल्या जातील। हजारो भाविक सध्या इथं पंढरपुरात दाखल झालेले आहेत आणि या सर्व हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा याच प्रतिकात्मक मूर्तींवर साजरा होणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन झाडेसह सुनील दिवाण, ABP माझा।